2026 मध्ये होणाऱ्या लॉ सीईटीचा टॉपर कोण असेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. पण या सीईटी मध्ये टॉपर होण्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी आपण फॉलो करायला पाहिजे आणि कुठले बेस्ट बुक्स आपण वापरायला पाहिजे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे, जी तुम्ही आत्तापासून जर वापरली तर नक्कीच नेक्स्ट सीईटीचे टॉपर तुम्हीही होऊ शकता. हॅलो मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ 2026 साठी 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या ज्या लाईव्ह बॅचेस आहेत त्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू केलेल्या आहेत. नेक्स्ट बॅच आमची 26 मे पासून सुरू होत आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पण दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट की ज्या सेक्शन वाईज आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट असतात. सोबतच एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची संपूर्ण प्रॅक्टिस होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला दिला जाईल. मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. बाकी जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही सुरू केलेली आहे. तर त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि त्या बॅचची इन्क्वायरी करा. मित्रांनो, सर्वात प्रथम लॉ सीईटी कशासाठी असते आणि लॉ सीईटी का घेतली जाते याविषयी आपण डिस्कस करूयात. तर लॉ सीईटी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे LLBच्या प्रोग्राममध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॉ कॉलेजेस जे आहेत ते या सीईटीच्या बेसिसवरती मुलांना त्यांच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन देतात. तर 3 इयर लॉ सीईटी ही ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना देता येते. जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या सीईटीला सामोरं जाता येतं. तसंच मित्रांनो, ही सीईटी जी आहे ही स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र घेते आणि दरवर्षी मार्च महिन्यामध्ये ही एक्झाम घेतल्या जाते. मित्रांनो, या परीक्षेसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते म्हणजे कुठल्याही स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं लागतं किंवा ग्रॅज्युएशनच्या तुम्ही फायनल इयरला असावे लागतात. तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षेमध्ये मिनिमम 45% मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी लागतात. SC/ST साठी 40% मार्क आणि OBC साठी 42% मार्क्सची इथे आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाममध्ये कुठलंही एज लिमिट नाहीये. तुमचं जर ग्रॅज्युएशन 10 वर्षापूर्वी जरी झालं असेल तरीही तुम्ही ही सीईटी इझिली देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाममध्ये टोटल क्वेश्चन्स हे 120 असतात. टोटल मार्क्स तुम्हाला 120 असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा 1 मार्कला असतो आणि ही परीक्षा 2 तासांची म्हणजे 120 मिनिटांची असते. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी दिला जातो. या परीक्षेमध्ये प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क दिला जातो आणि या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. सोबतच मित्रांनो, ही परीक्षा मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही मीडियममध्ये होते. याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे MCQ विचारले जातात. एक प्रश्न आणि त्याला 4 ऑप्शन असतात. तसंच ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. म्हणजे परीक्षा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे. पेन आणि पेपर बेस्ड ही एक्झाम तुम्हाला नसणार आहे. या एक्झामचा जर आपण सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधून या परीक्षेमध्ये 24 मार्कचे प्रश्न येतात. लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग मधून 24 मार्क, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स मधून 32 मार्कचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. इंग्लिश या विषयामधून 40 मार्कचे प्रश्न या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या चारही विषयावरती ग्लोबल ऑनलाईनच्या आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस घेतले जातात आणि लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट केला जातो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता जर तुम्ही ही बॅच जॉइन केली तर एक्झाम पर्यंत तुमचा सिलेबस कव्हर होऊन तुमच्या मल्टिपल रिव्हिजन सुद्धा या बॅचमध्ये होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देऊन या परीक्षेची सेपरेट अशी तयारी करत बसण्याची गरज पडणार नाही. तुम्ही रेग्युलर लाईव्ह लेक्चर जरी ऐकलेत तरी तुमचा संपूर्ण अभ्यास, तुमचं संपूर्ण प्रिपरेशन या बॅचच्या माध्यमातून होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या सब्जेक्टच्या अपडेटेड नोट्स तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जॉइन करणं पॉसिबल नसेल तर त्याच दिवशी त्या लेक्चरचं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ दिला जातो, जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या टॉपिकचं प्रिपरेशन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं सिलेबस विषयी. आपण आता या सिलेबसला स्टडी करण्यासाठी कुठले कुठले बुक्स आपण रेफर केले पाहिजे हे आपण पाहू शकतो.
याच्यामध्ये पहिलं आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयावरील महत्त्वाचे बुक्स. द अल्टिमेट गाईड टू द LLB एंट्रन्स एक्झामिनेशन बाय M.A. रशीद अँड निसा फसील. हे एक बुक तुम्ही लीगल ॲप्टिट्यूड या विषयासाठी यूज करू शकता. त्याच्यानंतर MHCET लॉ फॉर LLB बाय ॲडव्होकेट रेवती मोहिते अँड गजानन शेवाळकर. हे सुद्धा बुक या सब्जेक्टसाठी उत्तम आहे. कंप्लीट गाईड टू लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, अभिषेक कृष्ण गुप्तांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकामधून लीगल ॲप्टिट्यूडचा तुम्ही स्टडी करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. तर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स इत्यादी टॉपिकसाठी NCERTचे तुम्ही बुक्स रेफर करू शकता. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी डेली न्यूजपेपर वाचायला तुम्ही सुरुवात करा, कारण CETमध्ये चालू एका वर्षामधील सगळे करंट अफेअर्स अपेक्षित आहे आणि त्याच्यामधूनच प्रश्न विचारले जातात. नॅशनल न्यूज कव्हर करणारे जे न्यूजपेपर असतील ते न्यूजपेपर तुम्ही रेफर करायला चालू करा. त्याच्यामध्ये ज्या लीगल केसेस असतात त्याच्यावरती जे आर्टिकल आलेले असतात ते पण व्यवस्थित स्टडी करायला सुरुवात करा. एखादं मंथली करंट अफेअर्सचं मॅगझिन तुम्ही वापरू शकता, जसं की अरिहंत पब्लिकेशनचं मंथली करंट अफेअर्सचं एक मॅगझिन अवेलेबल असतं. त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचे सर्व करंट अफेअर्स दिलेले असतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेजचे बुक्स तुम्ही रेफर करू शकता. ल्युसेंट बुक हाऊस या पब्लिकेशनचं जनरल नॉलेजचं एक बुक आहे. त्याच्यामधून या सगळ्या सब्जेक्टचा तुम्ही स्टडी करू शकता. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगसाठी व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन बाय मीनाक्षी उपाध्याय आणि अरुण शर्मा हे एक बुक चांगलं आहे. अ न्यू अप्रोच टू रिझनिंग व्हर्बल, नॉन व्हर्बल अँड ॲनालिटिकल बाय BS सिजवली अँड इंदू सिजवली यांचंही एक बुक इथे मी रिकमेंड करेल. हे बुक चांगल्या क्वालिटीचं आहे. याच्यामध्ये खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बाय RS अग्रवाल हे एक बुक चांगल्या पद्धतीचं आहे. याच्यामधून पण तुम्ही लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगची प्रॅक्टिस करू शकता. हा जो टॉपिक आहे लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, या टॉपिकमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा कमी वेळ तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लागेल, तेवढे मॅक्सिमम क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये अटेम्प्ट होतील आणि तुमचा स्कोरही त्याच्यामुळेच वाढेल. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगचे मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करण्याची आत्तापासूनच प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस टाइम मॅनेजमेंट करता येईल. कारण बाकीच्या सेक्शनमध्ये जसं की आपण पाहिलं लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंगमध्ये याच्यामध्येही पॅसेजेस विचारले जातात. प्रिन्सिपल्स अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतात. ते वाचण्यासाठी वेळ जातो आणि तुमचं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते त्याच्यामुळे खराब होऊ शकतं आणि शेवटी तुमच्याकडे वेळ उरत नाही. बरेचसे क्वेश्चन्स जे आहेत ते अटेम्प्ट करणं राहून जातं. मॅक्सिमम MCQची प्रॅक्टिस करणं हा एक बेस्ट पर्याय असणार आहे. पुढे मित्रांनो, इंग्लिश या सब्जेक्टमधून वर्ड पॉवर मेड इझी बाय रेनन मार्टिन, इंग्लिश व्होकॅब्युलरी इन यूज बाय फेलिसिटी ओडेल, हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेनन मार्टिन, ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय RS अग्रवाल इत्यादी बुक्समधून तुम्ही इंग्लिश या सब्जेक्टचा स्टडी करू शकता. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला 2 पॅसेजेस विचारले जातात आणि त्याच्यावरती 10 क्वेश्चन्स असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामरमधून पण क्वेश्चन येतात आणि व्होकॅब्युलरीमधून पण क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्होकॅब्युलरीवरती तुम्ही मॅक्सिमम फोकस करा. आत्तापासूनच तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, आयडियम्स अँड फ्रेजेस या टॉपिकची तयारी करायला लागा. डेली व्होकॅब्युलरीची प्रॅक्टिस करा. न्यूजपेपर ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्याच्यामधून तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पण व्यवस्थित होईल आणि तुम्हाला फायनल एक्झामला याचा चांगला उपयोग होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 120 पैकी 120 मार्क या एक्झाममध्ये जर मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. त्या स्ट्रॅटेजीमधून तुम्ही नक्कीच आउट ऑफ मार्क या एक्झाममध्ये मिळवू शकता. कारण जो टॉपर येणार आहे एक्झामचा त्याच्याकडे पण हेच बुक्स आहेत. त्याच्याकडे जेवढा टाइम आहे तेवढाच टाइम तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्हीही या एक्झामचा टॉपर इझिली होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट. आता इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्टची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. कारण 120 मिनिटामध्ये 120 प्रश्न आपल्याला खरंच सॉल्व्ह होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही फुल सिलेबस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतो. ॲज पर न्यू स्कीम आम्ही त्या मॉक टेस्ट डेव्हलप केलेल्या आहेत. त्याची प्रॅक्टिस करून तुम्ही नक्कीच तुमची टाइम मॅनेजमेंटची जी स्किल आहे ती डेव्हलप करू शकता, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट करता येतात आणि इझिली तुम्हाला या एक्झाममध्ये स्कोर करता येऊ शकतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी स्टडी मटेरियल आपण वापरायचे, जे स्टडी मटेरियल प्रूव्हन आहे, ट्रायड अँड टेस्टेड आहे,
असंच स्टडी मटेरियल वापरा, कारण सिलेबस खूप वास्ट आहे. सिलेबस वास्ट असल्यामुळे कुठले टॉपिक प्रकर्षाने इथे करायला पाहिजे, ते आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही नोट्स ज्या प्रोव्हाईड करतो, त्या अशाच क्वालिटी नोट्स आहेत. त्याच्यामधून तुम्ही तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित करू शकता. त्याच्यानंतर एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. जेवढे मॅक्सिमम एम-सी-क्यू तुम्ही सॉल्व्ह कराल, तेवढी तुमची एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होईल आणि अल्टिमेटली तुमचं टाईम मॅनेजमेंट स्किल याच्यामध्ये डेव्हलप होईल. तुमच्या कॉन्सेप्ट याच्यामध्ये क्लिअर होतील. तर एम-सी-क्यूला टॅकल कसं करायचं, एम-सी-क्यू कसे सॉल्व्ह करायचे, कुठला अप्रोच ठेवायचा, यासाठी ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून एम-सी-क्यूची पण प्रॅक्टिस करून घेतो. ज्याच्यामुळे तुम्हाला एम-सी-क्यू सॉल्व्ह करणं ईझी जातं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत, ते तुम्ही रेफर करणं इथे मस्ट आहे. कारण सी-ई-टीला काय एक्स्पेक्टेड आहे, हे आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवरनं कळतं. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनकडे पाहून आपण त्या एक्झामची डिफिकल्टी लेव्हल ओळखू शकतो आणि त्यानुसार आपण आपली जी स्ट्रॅटेजी आहे, ती व्यवस्थित डिझाइन करू शकतो. ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही आमच्या बॅचमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा देतो, ज्याचा स्टडी करून तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणं सोपं जातं. तर अशा पद्धतीने तुम्ही या स्टेप्स फॉलो करा, हे बुक्स रेफर करा आणि तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनला आत्ताच लागा. कारण 9-10 महिने आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करून नक्कीच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली पातळी गाठवू शकता. एकदा का तुमचं टॉप 10 कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं, तुम्हाला परत कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही आणि परत मागे वळून पाहण्याची सुद्धा गरज पडणार नाही. त्यासाठीच मित्रांनो, आत्तापासूनच आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा आणि या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत आहे. आमच्या ज्या बॅचेस 26 मे पासून सुरू होत आहेत आणि ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि एक्झाम झाल्यानंतर पण तुमच्या ॲडमिशनपर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. तर मित्रांनो, बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.